घरपट्टी बिलातील त्रुटींमुळे नागरिकांमध्ये संभ्रमावस्था असून तातडीनं सुनावणी करून दुरुस्तीची मागणी विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण यांनी केली आहे. सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील घरपट्टी बिलांमध्ये मोठ्या प्रमाणात त्रुटी आढळून आल्याने नागरिकांमध्ये संभ्रम आणि नाराजीचं वातावरण निर्माण झालं आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेचे विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण यांनी आयुक्तांकडे निवेदन देत तातडीनं दुरुस्ती करण्याची मागणी केली. महापालिकेकडून नागरिकांना पाठवण्यात आलेल्या घरपट्टी नोटिसांमध्ये मालमत्तेचं क्षेत्रफळ, भाडेमूल्य तसेच इतर तपशिलांमध्ये अनेक चुका असल्याने निदर्शनास आलं आहे. काही नागरिकांच्या घरपट्टीत अचानक वाढ झाल्याचं दिसून येत आहे. काही ठिकाणी नव्यानं बांधकाम न झालेले असतानाही वाढीव कर आकारण्यात आल्याची तक्रार करण्यात आली आहे. याशिवाय काही ठिकाणी मालमत्तेचे चुकीचे वर्गीकरण झाल्याने कर आकारणीमध्ये तफावत आहे. त्यामुळे नागरिकांना आर्थिक फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे. विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण यांनी निवेदनात नमूद केलं आहे की घरपट्टीबाबतच्या सर्व तक्रारींची गांभीर्यानं दखल घेऊन प्रत्येक भागातील स्थानिक नगरसेवकांच्या सहकार्याने नागरिकांना आवश्यक मार्गदर्शन करावे. तसेच जास्तीत जास्त मदत केंद्रे उपलब्ध करून देत सूचना आणि हरकती नोंदवण्याची प्रक्रिया सुलभ करावी. महापालिकेने घरपट्टी बिलांमधील त्रुटी तातडीनं दूर करून नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे. नागरिकांच्या अडचणी लक्षात घेऊन प्रशासनाने लवकरात लवकर ही कार्यवाही करावी अशी मागणी करण्यात आली आहे. सांगली महापालिका शहरामध्ये प्रत्येक नागरिकांना त्यांच्या प्रॉपर्टीसाठी जे महापालिकेनं नव्याने भांडवली मूल्य माध्यमातून घरपट्टी आकारणी चालू केली आहे. ह्या आकारणी बाबतीत नागरिकांच्यामध्ये प्रचंड संभ्रम अवस्था निर्माण झाली आहे आणि ही संभ्रम अवस्था समजून घेण्यासाठी, दूर करण्यासाठी आम्ही महापालिका आयुक्तांकडं अशी मागणी केली आहे की हरकती घेण्यासाठी महापालिकेनं 21 दिवसाची मुदत दिली होती, तर ही मुदत वाढवून किमान 1 महिन्याची मुदत द्यावी अशी मागणी आम्ही पत्राद्वारे केली आहे. आणि आज त्यांना काही नगरसेवक एकत्र जाऊन भेटून सुद्धा ही मागणी आम्ही करणार आहे. कारण जेणेकरून नागरिकांचा गैरसमज दूर होऊन त्या भांडवली मूल्याची माहिती मिळून त्यांना आपल्या प्रॉपर्टीबद्दल ज्या पद्धतीनं जी गैरसमज निर्माण झाला आहे किंवा काही चुकीच्या पद्धतीनं आकारणी केली जात आहे ह्याच्यावर हरकत घेण्यासाठी वेळ मिळावी, एवढी काँग्रेसच्या नगरसेवकांच्या वतीनं मागणी होती, ती आम्ही आयुक्तांकडे केली आहे.